नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त एकदम चविष्ट पटकन होणारी चटणी कशी करायची ते बघणार आहे। आणि ही चटणी तुम्ही इडली आणि डोशासोबत खाऊ शकता। एक ते 2 दिवस रूम टेम्परेचरमध्ये टिकते आणि फ्रीजमध्ये जर ठेवसाल तर एक आठवडा सहज टिकते, अजिबात खराब होत नाही। तर ही चटणी झटपट बनवून तयार होते। तर नारळाचा वापर न करता आपण ही चटणी केलेली आहे। ही चटणी करायची खूप सोपी पद्धत आहे। अगदी 5 मिनिटात ही चटणी बनवून तयार होते। तर तुम्हाला ही रेसिपी शिकायची असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका। खूप सोपी रेसिपी आहे, झटपट चटणी बनवून तयार होते। चला तर मग लगेच आपण इडली डोशासाठी चटणी करायला लगेच सुरुवात करूया। पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला लगेच आपण रेसिपीकडे वळूयात। तर इथे चटणी करण्यासाठीचं साहित्य पाहूया। तर अर्धी वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घेतले, त्याची टरफल काढून घेतली। 3 चमचे जी फुटाण्याची डाळ असते त्याचंच हे डाळवा आहे। 2 हिरव्या मिरच्या त्याचे बारीक तुकडे करून घेतले। 3 ते 4 लसूण पाकळ्या आहे। थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ लागेल आणि तडका करण्यासाठी आपल्याला 2 सुक्या मिरच्या, जिरे आणि कढीपत्त्याची पानं लागेल। तर आज आपण झटपट पटकन होणारी इडली डोशासाठीची चटणी करत आहे, बिना नारळाची करणार आहे। तर सगळ्यात आधी हिरवी मिरची, यामध्ये शेंगदाणे, डाळवं, कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालूया आणि यामध्ये थोडं पाणी घालून छान सरसरीत अशी चटणी करून घ्यायची। हलकीशी याला दाटसर ठेवायची। तर बघा इथे आपली चटणी वाटून तयार आहे। मस्त छान याला सुरेख रंग आला आहे आणि असं वाटतं की हे आपण नारळाचीच केली की काय। तर हे बिना नारळाची चटणी आपण केली आहे। तर ही चटणी इडली आणि डोसा यासोबत खायची। रूम टेम्परेचरमध्ये 1 ते 2 दिवस छान टिकते आणि फ्रीजमध्ये ठेवसाल तर एक आठवडा छान टिकेल। सगळी चटणी काढून घेऊया। तुम्ही बघू शकता छान अशी दाटसर झाली आहे। लगेच यावर तडका घालून घेऊया। तर आता बघा इथे मी 1 चमचा तेल गरम केलं आहे। छान धूर निघेपर्यंत कडकडीत असं गरम केलं। यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे। जिरं व्यवस्थित फुललं की यावरती घालायच्या 2 सुक्या मिरच्या आणि यासोबतच यामध्ये घालायचं आहे 3 ते 4 कढीपत्त्याची पानं। छान हा तडका असा फिरवून घ्यायचा। बघा मस्त खमंग असा तडका बसला आहे। हा तडका छान या चटणीवर घालायचा आहे। तडका चटणीवर घातला आहे आणि बघा मस्त इथं आपली खमंग अशी चटणी बनवून तयार आहे, काय दिसत आहे भारी। तर यामध्ये नारळाचा वापर नाही केला आणि अगदी 5 मिनिटात ही चटणी बनवून तयार आहे। चवीला ही खूप छान लागते। तुम्ही इडलीसोबत किंवा मग डोशासोबत खाऊ शकता। तुम्ही सुद्धा एकदा करून बघा, तुम्हाला नक्की जमेल। खूप सोपी आहे आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।